हॅलो, आज आपण बघणार आहोत 38 साईज चेस्ट ब्लाऊजची पेपर कटिंग। तर आपण मापे बघू। उंची आहे 14, छाती आहे 38, कंबर आहे 34, पुढचा गळा आहे 6.5, मागचा आहे 11, शोल्डर आहे 6, मुंडा आहे 6। तर सर्वात प्रथम मी पेपर फोल्ड करून घेतला आहे। आपण उंची टाकू। उंची आहे 14, तर 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे। आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 6 इंचावरती, मार्जिन करून घ्यायची आहे शोल्डरची। मोंडा घ्यायचा आहे 6। 38 साईज चेस्टचा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे 9.5, 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिन। कंबर आहे आपलं 34, तर त्याचा चौथा भाग होतो 8.5, 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी। मोंड्याच्या साईडला आपण बॉक्स बनवून घेऊ। शिलाई मार्जिनच्या रेषा आपण ओढून घेऊ। गळ्याची रुंदी आहे 2.5 इंच, गळ्याची उंची आहे 6.5, तिथे पण एक बॉक्स बनवून घेऊ आपण। शोल्डर, एक 1.5 इंचावरती आणि एक इंचावरती मार्जिन करून घ्यायची आहे आपल्याला मार्किंग। गळ्याच्या साईडला पण मार्किंग करून घ्यायची आहे। गळ्याचा शेप द्यायचा आहे गोलाकारमध्ये, मोंड्याचा पण शेप द्यायचा आहे गोलाकारमध्ये, मागच्या आणि पुढच्या साईडचा दोन्ही शेप देऊन घ्यायचे आहे आपल्याला। आपण आता क्रॉस पट्टी घेऊ। मोंड्याच्या साईडने 2.5 इंचावरती आणि गळ्याच्या साईडने एक 2.5 इंचावरती आणि एक 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे। सरळ रेष ओढून घ्यायची आहे। आपल्याला आता याचा सेंटर काढून घ्यायचा आहे। मधोमध सेंटर काढून मार्किंग करून घ्यायची आहे कटोरीची। आता मोंड्याच्या साईडने आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे। गळ्याच्या साईडने 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे तिन्ही पॉइंट आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपण मार्किंग केली होती ते तिन्ही पॉइंट आपल्याला द्यायचे आहेत, मिळवायचे आहेत। कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे गोलाकारमध्ये। आता आपण कट करू। मोंड्याच्या साईडने कट करायचा आहे। पेपर आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। मधोमध कट करायचा आहे पेपर। आता आपण क्रॉस पट्टी कट करू।
मोंडा कट करू, पुढच्या साईडचा गळा कट करू, कटोरी कट करू, आता आपल्याला मागच्या साईडचा गळा कट करून घ्यायचा आहे। आपल्या गळ्याची रुंदी आहे 2.5 इंच। 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे। गळ्याची उंची आहे 11 इंच। 11 इंचावरती एक मार्किंग करायची आहे। बॉक्स करून घ्यायचा आहे। बॉक्स करून गोलाकारमध्ये असा आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला। तुम्ही इथं कुठला पण आकार देऊ शकता, गोल, चौकोनी, पानगळा। मी इथं गोल आकार देते गळ्याचा। गळा कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला पाठीमागचा टक्स पॉइंट टाकून घ्यायचा आहे। तर 4.5 इंच आडवा घेतलेला आहे मी आणि उभा पण 4.5 इंच घेतलेला आहे। आपल्याला आता कटोरी वाढवायची आहे। कटोरी आहे तशी ड्रॉ करून घ्यायची दुसऱ्या पेपरवरती। आपल्याला आता दोन्ही साईडनी 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे। जॉईन करून घ्यायची आहे, मार्किंग केली होती तिथे। गळ्याच्या साईडने पण जॉईन करायचं आहे आणि कटोरीचा गोलाकारमध्ये शेप देऊन घ्यायचा आहे। छान असा गोलाकारमध्ये शेप द्यायचा आहे कटोरीचा। आपण मार्किंग केली होती तिथून आपल्याला सेंटर काढायचं आहे। सेंटरवरती एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला 1.5 इंचावरती आपण मार्किंग केली तिथं जॉईन करून घ्यायचं आहे। टक्स पॉइंट टाकायचा आहे आपल्याला 1.5 इंचावरती। दोन्ही साईडनी 1.5 इंच घ्यायचं आहे। उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंचावरती। तुम्ही इथे 2, 2.5, 3 पर्यंत टक्स घेऊ शकता उंचीप्रमाणे।
कटोरी कट करून घ्यायची आहे. अडतीस साईज कटोरी ब्लाऊजचं पॅटर्न तयार आहे. हेच पॅटर्न आपल्याला ब्लाऊज पीसवर ठेवून ब्लाऊज पीस कट करायचं आहे. ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. थँक यू सो मच.